नमस्कार मंडळी. चला तर बाप्पांच्या आवडीचे आज आपण बनवतोय बेसन लाडू. तर मस्त इथे आपण साहित्य घेतलं. आता बेसन पिठाच्या अर्धी आपल्याला इथे साखर घ्यायची. ती साखर आपल्याला पिठी साखर तयार करणार आहोत. त्या अगोदर आपण इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला यामधलं सर्व तूप घालायचं आहे. अगदी 2 चमचे तूप इतकं बाजूला ठेवायचं. आता याच वाटीने मी मेजर करून 2 वाट्या पीठ घेतलं होतं. त्याच्या आपल्याला अर्धीच वाटी इतकं आपण इथे तूप घेतलेलं आहे. जास्त तूप घातल्यास ते लाडू आपल्याला वळताना व्यवस्थित वळता येत नाहीत किंवा तयार होत नाहीत. तर त्यासाठी इथे तुपाची क्वांटिटीसुद्धा व्यवस्थित मोजून घेतल्या जावी. तर आता इथे आपण हे बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे लाडवाला तळतो तसं जाडसर बेसन पीठ आहे. तुम्ही नॉर्मल घरातलं बेसन पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे बेसन पीठ जे आहे ते आपल्याला यामध्ये पूर्ण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या बेसन पिठाला जरा गुठळ्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला ह्या भाजताच गुठळेसुद्धा मोडून घ्यायचे आहे, कारण ते सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे. यामुळे आपल्याला भाजता या पूर्ण गुठळ्या ज्या आहेत पिठामधल्या त्या मोडून घ्यायच्या आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मोडून घ्यायच्या आहे. सुरुवातीला याच्या गुठळ्या होतात. आपण जसजशा मोडून घेऊ तसं व्यवस्थित आपलं एकसारखं पीठ इथे तयार होतं. आता इथे राहिलेलं 2 चमचे तूपसुद्धा मी ह्या स्टेजला घालून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही अगदी यापेक्षा कमी जरी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. भाजताना फक्त गॅसवरती कढई ठेवून कुठेही जायचं नाही. कंटिन्यू हलवत राहायचं. लक्षपूर्वक जर तुम्ही हे पीठ भाजलं तर छान तुम्ही अगदी याच्या नाम्या तुपातसुद्धा ते पीठ व्यवस्थित भाजून घेऊ शकता. इथे पहा आपलं आता पीठ अगदी भाजत आलेलं आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर लाईटीमध्ये तुम्हाला जरा लाईट कलर दिसत आहे, पण चांगला डार्क म्हणजे चॉकलेटी कलरसारखं आपलं बेसन पीठ भाजत आलं आहे. आणखीन थोडंसं आपल्याला हे बेसन पीठ भाजायचं आहे. इथे पाहू शकता मस्त असं तूपसुद्धा सोडायला लागलेलं आहे आणि बेसन पीठ छान असं भाजलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि दाणेदार मस्त आपलं बेसन असं फ्लफी झालेलं आहे तुपामुळे. पण तुपाची एवढी काही आवश्यकता नाही. तुमच्याकडे नसेल तर कमी घातलं तरीसुद्धा चालेल. इथे गॅस बंद केलेला आहे. याला आणखीन आपल्याला जोपर्यंत कढईमध्ये हीट आहे तोपर्यंत हे बेसन पीठ आपल्याला असंच कंटिन्यू हलवत राहायचं आहे. नाहीतर तुमचं बेसन पीठ कढईला खालच्या बाजूने करपू शकतं. त्यामुळे थोडा वेळ तरी तुम्हाला हे असंच पद्धतीने हलवत राहायचं आहे. तर आता इथे पहा छान आपली कढईसुद्धा थंड झालेली आहे आणि इथे बेसन पीठसुद्धा थंड झालं. आता इथे आपल्याला या मिक्सरला ह्या अर्धा कप साखर घेतलेली वाटून घ्यायची आहे. म्हणजे याची पिठी साखर तयार करून घ्यायची. इथे आपण पिठी साखर जे आहे ते तयार करून घेतलेली आहे आणि इकडे छान असं आपलं हे सारणसुद्धा तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर. तर चला आता ही पिठी साखर आपण घालून घेऊया. अगदी तुम्हाला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही गरम याच्यात जर पिठी साखर घातली तर मात्र तुमचे लाडू लवकर वळल्या जाणार नाहीत आणि पिठी साखरेला पूर्णतः पाणी सुटेल. त्यामुळे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये ही पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही साखर आणि बेसन पीठ एकजीव करून घेणार आहे. तर आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं. तर इथे पाहू शकता अगदी आपण बेसन पीठ आणि पिठी साखरेला एकजीव करून घेतलेलं आहे. तर छान परफेक्ट असे आपले इथे यापासून तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता. लाडू तर आहेच, पण मोदकसुद्धा तुम्ही साच्यामध्ये याचे मोदकसुद्धा बनवू शकता. खूप आकर्षक असे छान सुंदर असे मोदक तयार होतात. तर तुम्हाला लाडू ऐवजी मोदक बनवायचे असले तरीसुद्धा चालेल. इथे वेलची घातलेली आहे अर्धा चमचा. हे सुद्धा फ्लेवरसाठी छान लागतात. टेस्ट जबरदस्त येते. त्यामुळे वेलची घालायला विसरू नका. असल्यास घाला, नसली तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता ही आपण वेलची व्यवस्थित मिक्स करून घेतली. इथे एका ताटामध्ये काढून मी अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं. मोदक बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी हे सारण 2 तासासाठी ठेवायचं आहे. 2 तासानंतर एकदम परफेक्ट असे मोदक तुम्हाला साच्यामध्ये बनवता येणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला फक्त लाडूच तुम्ही बनवू शकता. 2 तासानंतर अगदी आपल्याला मोदकाचं सारण इथे तयार होतं. आता इथे मी सर्व लाडू जे आहेत ते बांधून घेतलेले आहेत पाहू शकता.
जबरदस्त शायनी असे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर आरकेस रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल आणि नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर आता मस्त खा, स्वस्त राहा असं म्हणायचं. आणि आता लाडू काही तुम्ही खाऊ शकत नाही, तुम्ही बनवा, खावा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.